शांता काकू रुपाली नाही आली अजून. अधिक महिन्याला येतो म्हणे ना ती. त्या दिवशी मी फोन केला होता तिला, ती येईन म्हणे. मी हो म्हटलं होतं. आता काय माहित बाई कधी येते आणि काय येते. तर तिची सासू म्हणते का आता कायले जातं जा जा मग. काही आता जरुरी आहे का अधिक महिन्याला गेलाच पाहिजे. महिनाभर कुठं जाता येत नाही बा. आपल्या घराची रीती रिवाज आहे असं म्हणते बा. मग येत नाही की काकू ती आता येत नाही म्हणे काय. मग नाही म्हणे की नाही येतो म्हणे. पण आता काय माहित कधी येते ना काय येते. तर बाई आता एक वेळा सासरी गेली पोरगी का आपल्या हातची राहते का ते. त्या लोकांना पाठवलं तर बरं, नाही पाठवलं तर मग आपण काय म्हणावं येईल. जबरदस्ती नाही करू शकत ना आपण. पोरगी जरी आपली होय पण आता दिली आपण. आता आपण थोडी काही तिले जबरदस्ती करू शकतो. पण मला म्हणे ना काकू ते येतो म्हणे. मी म्हणे त्या दिवशीच बोलली मी 2-3 दिवसा पहिले तिच्यासोबत. येतो ना म्हणे मी. मला कधी तिले मार्केटात न्यायचं होतं. आता लग्नाची खरेदी आहे की नाही करणं. तर आता अधिक महिनाभर मग ते ना काही लांबवलं लग्न. म्हटलं मग आता खरेदी करून घेतो. ते येईन म्हटलं तर तिला घेऊन जाईन. मला एवढं माहित नाही ना. माहितही नाही आणि मी काही असं घेत नाही असतो. मी तर असेच कपडे घालतो त्याच्यानं. मला काही मेकअप म्हटलं काही समजत नाही ना कपडेतलं समजत. मॅम म्हटलं तर तिला विचारपूस करून घेईन म्हटलं मी. हा तर तिला येऊ दे ना. येऊ दे तिले आणि मग घेऊन ये. कारण आता मी काही मनाई करून राहिली का बाई तिले म्हणून राहिली काय. तेव्हा आली नाही आली ती ना तरी तुला म्हणून राहिली का नेऊ नको बा तिला असं काही म्हणतो काय. पण ती आलीच नाही ना अजून. आली म्हणजे म्हणतो तिले. बरं काकू ठीक आहे. मग मी जाऊ काय आता. रश्मी मी काय म्हणतो पाय. आता अधिक महिना चालू आहे. लग्नाची तू अजून तारीख काही काढली नाही काय. अन खरेदीत चालू आहे ते सध्या. तर मी काय म्हणतो माझ्या घरी जेवायला यायचं आता. मी आता बोलावले काही येईन नाही. माझ्या घरी बोलावले तुला काही पाहिजे नाही मान. तर तू उद्या ये परवा ये कधी ये माझ्या घरी जेवायला ये. आणि मग कसं आहे आता ती वहिनी कुठे जात नाही आणि माझी काही लक्ष राहत नाही. मग म्हणशील का पाय बा काकून बोलावलंही नाही. म्हणून म्हणतो मी तुले काकू रुपालीला येऊ तर द्या. ती आली म्हणजे मग येतो ना मी. जेवायची काही गोष्ट आहे का तुमच्या घरी नेहमीच जेवतो. नाही आता नेहमी जेवणात आणि ह्या जेवणात फरक पडते ना. हे याला केळवण म्हणते ना. तर आपण आता करून टाकू म्हटलं. म्हणून राहिली. मग कोणी ह्या महिन्या निघाल्यावर एवढी धांदल होईल म्हटलं. तुम्हाला लय धांदल होईल. तिकडे नवर देवाला लय धांदल होईल. हा काकू चला मग मी चालली. गंगा कुठे गेली. लय दिवसची दिसली नाही. ती आली नाही इकडे घराच्या इकडे जायची. मग ये उन्हीच्या आहे ना बाहेरच नाही निघून राहिली. तुम्हाला माहित नाही काय. तिला उन्हीचा किती त्रास आहे तर निघतच नाही ते बाहेर. तिला म्हणतो आई तू तर बाहेरच नाही जात. म्हणते मी नाही जात म्हणते. तुम्ही शिंदत जा म्हणते उन्हीत. हो बाई ऊन होय का काय होय माय. एवढं मोठं टेम्परेचर होऊन गेलं 46-47. एवढ्या टेम्परेचर मध्ये काय मन करणार आहे माणसाचं. आणि बाकी काय म्हणते. मस्त आहे काकू. आता आई बाबाही चांगले आहे. बोलते एकमेकासोबत चांगले राहते. दादा वहिनी चांगले आहे. सगळं व्यवस्थित आहे. चांगलं झालं ना बाई. नाही तर काय म्हणते तर बाप तिकडे ना माई इकडे. बरं दिवशी काय होते तिला किती डाव म्हणू ऐकायला खालीच नाही बाई ते. मग एक तर आहेच आहे दुसरंही तसंच. दोघातही जराशी समजदारी नाही. तसेच आहे ना काकू. काय करावं तर मॅच किती डाव समजावलं. बाबाला समजावलं आईलाही समजावलं पण ऐकेच नाही. आईला किती समजावलं पण आई तर बिलकुलच ऐकायला खाली नाही राहत. बाबा तरी ऐकून घेते. म्हणून मग आम्हाला असं करायला लागलं. काकू आपल्या गावातली ते पोरगी नाही का भुरी म्हणतो आपण तिले. तिचं लग्न जुळलं ना. काय बोलतो व भुरीचं. नाही बाई सांग बरं. तिच्या घरी किती पाहुणे आले आतापर्यंत. साजरे पाहुणे येते पोट्टीला पाहिले. पण पाहुणा बसूनच नाही राहिला. जुळलं पाहिजे बिचारीचं लग्न होऊन गेलं पाहिजे. चांगल्या घरी गेली पाहिजे. काकू चांगले आहे म्हणते. अन कोणत्या गावले माहित नाही मला. कोण्या गावचे होते पाहुणे. पण पाहुणे आलते म्हणते बा मोठी गाडी घेऊन मस्त असे. असं काय मग चांगल्या घरचं असं मग पोरगं. जुळलं पाहिजे बिचारीचं. चांगलं झालं पाहिजे हो तिचं. गरीब आहे बिचारी पोरगी. नाही गरीब आहे. इथून आता 10वी पर्यंत तर इथून शाळेतच जाई बिचारे. असे मस्त असे पाठीवर बॅग आणि भुरी अशी पाहायला साजरी आहे ती. आता जरा जास्त गोरी आहे तर ती पण लोक तिला पसंत नाही करून राहिले. काकू आता काळात असं आहे का. आता ते गोरी असन खूप काळी असन तरी आता करून घेते करणारे. पहिले तरी नाही करे म्हटलं. हा ना बाई. आता ह्या काळाच्या आहे ना पोरी तरी उठून राहिल्या माय कशाही असल्या तरी. पहिले तर जराशी जरी काही असलं ना तर नाही ते पोरगी सावडीच आहे. नाही ते पोरगी चपटीच आहे. नाही ते पोरगी नकटीच आहे. असे काही लोक चावना करे बाई पोरीच्या बाबतीत. येतो काकू मग मी. सांगा मला रुपाली आली म्हणजे तिला मला फोन लावायला लावजा. नाही तर काम आहे म्हणा तुझ्यासोबत म्हणा रश्मीले तर सांगा मग. हा सांगतो. येतो मी जराशी बाहेरून माधुरी. कुठं चालली आई तुम्ही आता. नाही येतो ना जराशी काम आहे मला बाहेर. ते करून येऊन जातो तेवढं काम. बरं ठीक आहे या ना. आईले कोणतं असं काम आहे मला सांगितलंही नाही काही ना थोडंसं. बरं मग मी काल गोष्ट जी ऐकली ते खरीच असन. जसं आईचं म्हणणं असं आहे का काहीतरी करतो रुपाली ताईसाठी. आता मी काय नाही म्हणून राहिली का आईले. द्यायचं द्या ना बाप्पा. तुमची पोरगी होई ते एकटीच पोरगी आहे. मी काय मना करण काय. आई अशा लपून सोडून व्यवहार करते. चांगलं नाही वाटत हे तर खूपच झालं. कसोनीवर बिलकुल त्याला भरोसाच नाही. कसून काही म्हणून बा आपले म्हणून कायले पोरीले देऊन राहिले असं तसं म्हणून असं वाटत असं नाहीले. आई बाबा तुम्ही दोघं जण चालले काय. काका नाही राहिले का सोबत. काका
येते ना बेटा, तुझ्या काका येते ना. हो येते, काकू येते. काऊन नाही येते? त्याला न्याय लागते ना सोबत. त्याला दाखवा लागत काय घर गिर? घर दाखवा लागते, पोरगं दाखवा लागते. त्या काकानं आता वरून वरून पाहिलं पोरगं तसं समोरून. बाबा काकू पाहिजे फक्त. काकू माहिती आहे काय त्याच्या बहिणीची हे लावून राहिलं आहे म्हटलं. हा म्हणजे बा मी बहीण पडली पाहिजे ह्या घरी. पोरगं चांगलं वाटते, सगळं घरी बरोबर आहे म्हणते. तर काकूला असं वाटते का त्याची जी बहीण आहे का नाही तिच्यासाठी पाहावा हे पोरगं. बेटा कसं असते तुला सांगू आता मीरा, ज्या माणसाला जे पसंत आलं कोणी त्याच्यावरच मन जात असते. आता त्याला एक डाव तू पसंत आली आहे त्या पोराले, तो डबल आता दुसरी पोरगी पण काय. बाबा आता नाईला जाणं त्याला पोरीने भेटून राहिलं म्हणून त्यानं हो म्हटलं. नाही तर त्यानं माझ्यासारख्या एवढ्या पांढऱ्या पोरीला हो म्हटलं असतं काय. काऊन हो नाही म्हणून? लोकांना पांढरेही पाहिजे आणि डोंबडेही नाही पाहिजे, मग तर खूपच झालं बट. आणि काय वाईट आहे तुझ्यात? एवढी चांगली आहे, एवढी शिकली आहे, 12वी झाली, अजून किती शिकली पाहिजे? आणि तुझ्या लायकीचंही नाही आहे तसं पाहिलं पोरगं तर. 35 वर्षाचं आहे म्हटलं, वय जास्तच आहे 10 वर्षानं. पण आता आपण म्हणतो जाऊ दे बा, असू असलं तर असं कमी जास्त सगळं घरी बरोबर असलं, पोरीले सुख असलं म्हणजे झालं. आपल्या घरी तर आहेच आहे 18 विश्व दारिद्र्य, पण पोरीच्या नशिबी नाही आलं पाहिजे बाहेर. एवढं जर वाटलं असतं त्याला आतापर्यंतचे पोरं बसले नसते का बाई आपल्या घरी. त्यानं तर कोणा पुरीच आहे म्हटलं, कोणा तर कबूतर आहे म्हटलं, किती बोलले ते आणि उठून चालले गेले आपल्या घरून. बाई तुला पसंत आहे ना, एवढं सांग फक्त. तू पसंत नसन तर आपण जोडू नाही ते लग्न. हा मी जबरदस्ती करत नाही तुले, ह्याच पोरासोबत कर म्हणून. मी काही जबरदस्ती आहे नाही. दुसरे पोरं पाहू लागून तर लय भेटते पोरं. बाबा पसंत आहे मला. काऊन का आता सगळे लोक उठू उठू चालले. तुम्ही किती पोरं पाहाल आणि किती खर्चात पडाल. त्याच्यापेक्षा करून टाका, हा म्हणून टाका, फोडून टाका सुपारी. नाही नाही, तुले पसंत असेल तर मी उठून जाऊच नाही देत पोरगं. काही मागतलंय तरी कमी जास्त करून देऊनच टाकतो म्हटलं. दादा जायचं आहे ना, झाली का तयारी? अरे हो जायचं आहे ना. एकटा चालला तू? जयल नाही आणलं? दोघे जण जायला लागते ना, सगळेच जण जाऊ आपण. बैल बाई सोबती नाही पाहिजे काय तिथं? घरदार पाहिले, बाया कशा अंदरपर्यंत जाऊन पाहिजे. माणसं काय बैठकीत बसली एक डाव का तिथच राहते बाहेरची. नाही तिले नाही आणलं, मी एकटाच येतो. आपणच जाऊ. कोण कोण? वहिनी, तुम्ही, मी, आपण तिघच आहे ना. अजून कोणाला घेऊन राहिले? मीराही येते काय? नाही नाही, सुनबाई आण, चांगलं वाटते का ते? हा तिला एकटीलाच करून टाकतं. ही आली पाहिजे आपल्यासोबत. कुठं दादा, तुम्हाला माहित नाही काय? हा तिचे विचारच चांगले नाही, चांगला विचार करत नाही. आपली पोरगी काय, पुतणी काय, वाटल्या गेली काय हे तिला समजत नाही. अशा बैल नेऊन काय करता? तिथं जाऊन जर तिनं काही कमी जास्त केलं तर, नाही होऊ दिलं तर मग बाबू तुला सांगू काय, आता सगळं नशिबाचं खेळ आहे म्हटलं. होणं नाही होणं आपल्या हातात नाही आहे, ते वरचीवाल्याच्या हातात आहे. तो काय म्हणते याच्यावर भरोसा करायला लागते. लाभ तोडणारे असेल का नाही तरी म्हटलं जोडणारा असला नाही एकच तो, तर कोणाची हिंमत नाही म्हटलं तोडावं म्हणून. दादा मला नाही वाटत माझ्या पोरीच्या याच्यात तिनं काड्या केल्या पाहिजे म्हणून मी तिला नाही आणलं. काका घेऊन जा ना काकूले. काकूही पाहिजे. किती नाही म्हटलं तर काकूले तर माहित पडते ना कसं काय आहे म्हणून. मग सांगून द्या. मीरा तू जाय आणि काकूले म्हण, काकू म्हणा चला म्हणा, पोरगं पाहिले पोराचं घरदार पाहिले जा लागते म्हणा. आईनं बोलावलं म्हणा, जाय आवाज देऊन दे काकूले. हो बेटा मीरा जाय, अन देऊन दे काकूला आवाज. चल म्हणा काकू तयारी कर म्हणा, आणि चल म्हणा जा लागते म्हणा. बरं बाबा आणतो मी काकूले देतो आवाज. दादा कायलेच पाठवले त्या पुरीले? अरे तुम्हाला माहित नाही ते कोणी मांग बोलते म्हटलं. हा आता माहीन तिचं किती झालं, मी तर इकडून गेलो आणि चांगले दिले तिच्या कानाखाली. हा तिनं सामानही ठेवून घेतलं होतं ना तुमचं, आणि तुम्ही कायले तिथं सामान ठेवलं? एवढं महागा मुलाचं सामान आहे, आता कामात पडते, पोरीचं लग्न आहे समोर, आणि तुम्ही कायले तिथं ठेवून दिलं किराणा तो? आता काय करा बाबा? चुप चुप आहे, बिलकुल बोल नको काही. अरे हे त्या दिवशी इनच ठेवला तिथं. इले मी म्हटलं होतं राहू दे म्हटलं. काय म्हटलं आता एवढंच तेवढं आणायला पुरते काय म्हटलं वापस, म्हणून राहू दे म्हटलं. असं झालं ते तिनं कायले ठेवून घेतलं? म्हणजे तिनं नाही ठेवलं काय, जयानं नाही ठेवलं काय? मग ते नाही तिनं नाही ठेवलं, हे त्या बहिणीनंच नाही ठेवलं ते. ती आता माझी चूकच झाली. मग मी त्याच्यासाठी मारलं म्हटलं तिला त्या दिवशी. काय गरज होती तुला हात उचलायची? हा लय हात चालते का जरा? अरे बायकोवरच हात उचलत नसते. दादा मला रागच आला होता. मग काय करू मी घरात गेलो तर मला ते थैला तिथंच दिसला भरला. मग मी म्हटलं तिला चल नेऊन द्या म्हटलं लवकर ह्या. तर तिनं मला म्हटलंय वहिनीनंच ठेवला म्हणे इथं म्हणे. पण मला असं वाटलं का हिनंच ठेवला, आता तिला आदत आहे बा तशी. आणि तिनं मला सांगितलंही नव्हतं का पाहुणे येऊन राहिले, दादा आले होते, सांगितलं का काहीच नाही सांगितलं तिनं मला. बरं जाऊ दे, ते झालेली गोष्ट आता जाऊ दे. आता चल बरं, चल सटकन पटकन. काय म्हणते हो काकू, येतो म्हणते काय? आई काकू म्हणते तुम्ही चालले जा ना म्हणते. माय काय काम आहे म्हणते तिथं. मग मी म्हटलं चला म्हटलं काकू, म्हटलं म्हणजे जा म्हटलं काकू. आई चालली म्हटलं, आईला सोबती पाहिजे म्हटलं कोणी. आणि बाबा आहे म्हटलं काय म्हटलं तुम्ही चौघ जण जा म्हटलं. मग येत नाही म्हणते काय तू काकू आता? येते आई येते. मी जबरदस्ती केली काकूले. येतो म्हणे म्हणे साडी पलटवतो म्हणे, येतो म्हणे नवी साडी घालून. बरं चला मग आता, चला ना मग आता सडकीवर तिकडे येते ते रस्त्यावर तिथून येते आपल्या घरासमोरून तिच्या, आपण इकडून निघून जाऊ. हो चला ना. दादा मी काय म्हणतो, गाडी करून घेऊ का एक भाड्यानं तिथपर्यंत जायसाठी? जाणं नाहीये ना. एवढं काय म्हणते तर एसटीनं गेल्यापेक्षा ते बरंही दिसत नाही. पाहुणे आले बा एसटीनं, पैदल चालले गावात, त्याच्यापेक्षा गाडी जर केली तर बरं राहते. 2,000 रुपये घेऊन येईन ना तो गाडीवाला. त्याच्यापेक्षा 600-700 रुपयात आपलं जाणं येणं होते. आपले आहेच किती, आपण 4 जण, जाणं नाही येणं.
प्रत्येकाला 100 रुपये तिकीट लागली. 400 एकूण 400 तिकून 800 रुपयात जाणं नव्हते. आणि तसा तो 2,000 रुपये घेऊन घेईन. दादा 1000 रुपयेच घेते म्हटलं. हा एक माझ्या ओळखीचा, तो 1000 रुपयात नेऊन देते. 1000 रुपयात जाणं होते आणि येणंही होते. हा कायली एवढे टेन्शन घ्यायला लागते. 800 रुपये तर लागूनच राहिले कोणी. मग 800-200 रुपये टाकले तर आपलं जाणं येणं होते. ऊनही लागत नाही अजून. आणि मी देतो ना, तुम्ही काय टेन्शन घेता त्या गोष्टीचं. मी सांगतो ना गाडी, मी सांगतो 1000 रुपयेच घेते तो. घरापर्यंत जाणं होते आणि घरापासून येणं होते. आणि चांगलं तर चांगलंही वाटते, पाहुणे गाडीनं आलते बा म्हणून. आतापासून आपण असा मोठेपणा करू तर मग ते समोर त्याला असं वाटन का हाय बा पैसेवाले आहे ही पार्टी. मग ते त्यानं हात पसराव, मग काही मागावंच. आता जरी त्यानं काही नाही म्हटलं मग त्यानं म्हणावं का हुंडाच द्या, काहीच द्या. नाही नाही वहिनी, असं गिसं काही नसते. त्यानं सांगितलं ना का आम्ही सगळं करतो म्हणून, तर तेच सगळे करून आपल्याला काहीच नाही करायला लागत त्याच्यात. ठीक आहे ना, तर मग सांगून द्या गाडी, चला मग. बरं बरं, दे सांगून दे. तिकून ते जय येते आणि गाडीवाला घेऊन येतो तोपर्यंत. हो हो ठीक आहे. मा होईन आजच्या दिवस तयार या का बघ. तिकडे तो वाट पाहून राहिला असं, मला तर वाटतं पोरीवाली येऊन जाईन तिकून. पण तुम्ही काही घरातून निघाल नाही. कोण बाबा, काय झालं? काय झालं म्हणतले का? तिकडे तुझ्या मायची तयारी व्हायचीच आहे अजून. काही हिचं लग्न आहे तिथं, हिला दाखवा लागते काय तिथं पोरं आलेले. हा तयारी करून राहिली का काय करून राहिली? नवरीच बनून राहिली बाबा. बाईचं तसंच आहे, भल्ला वेळ लागते. हे पा रुपालीचं अजून साडीच घालायची आहे म्हटलं. तिले म्हटलं लवकर लवकर कर जराशी. हा तर जे बसते घरात काय करते ना काय नाही, तर एवढा वेळ झालीच नाही काय अजून तयारी. कधीची वाट पाहून राहिलो मी. गाडी काढून ठेवली म्हटलं दरवाजात, कधी चालून राहिली. झाली ना हो, माई झाली. रुपालीची व्हायची आहे म्हणून थांबली होती मी. आटप ना मला सुनबाईले लवकर. कसं आहे, तिथेही गेलो पाहिजे. पाहुणे याच्या पहिलं पोहोचलो पाहिजे आपण. अरे कोणा टाइम दिला आपल्याला, त्या टाइमापर्यंत आपण गेलो पाहिजे. कोण वाटतच नाही का त्या भावाचं लग्न झालं पाहिजे म्हणून तुले. माझ्या भावाचं लग्न होईल आणि मी खुश नाही होईन काय? सगळ्यात जास्त तर खुशी मलाच होईल. हा हिशा वाटण्या व्हासाठी. चुप राहा तुम्ही, जास्त नका बोलत जाऊ. हिशे वाटणे व्हासाठी वाले हो. काऊन माझ्या हक नाही आहे का त्याच्यात? मग घेतला तर काय झालं? हा तू तर इथं उपाशीच मारून राहिली. इथं तुला खा प्यायला थोडी आहे काही. लोकांजवळ बोंब करजो. जवळनच मागितलं जवळच नाव बदनाम आहे. हा पोरगी मागून राहिली हे दिसून नाही राहिलं. मी काय उपाशी मरण? तुम्ही आहे ना एवढं मोठे, एवढं कमवून राहिले. आणि कायसाठी उपाशी मरण? मी उपाशी मेली असती ते इथे राहिली असती का तुमच्या घरी? आई कशी दिसत आहे मी? चांगली दिसून राहिली ना? हो मस्त दिसून राहिली. ह्या साडीत ना तशी तू रुपाली मस्त दिसतं. चांगली दिसते साडी तुझ्या अंगावर. अन दूध पिली काय? मी ठेवलं होतं बनवून, तर पिली काय? मी एवढ्या आवडीनं बनवून देतो तू पेत जाय. पण आई माय ना म्हणते दूध प्यायला करूनच नाही राहिलं. मला काही त्याच्या अशा उकार आल्यासारखंच होऊन राहिलं. मनच नाही करत नाही प्यायसाठी. हे पाय 1 महिन्यापर्यंत पे. 1 महिन्याच्या बाद लागन तर पिऊही नको. मग काही तुला देत नाही. हे 1 महिना लय जरुरी असते, पौष्टिक असते पेनं म्हटलं. दुधाले सगळ्यात जास्त हे असते. अरे पण नाही म्हणते ते तर काय लिहिते तिला जबरदस्ती. नाही आवडत असते कोणाले. तुम्ही चुप राहा. तुम्हाला काय समजते त्याच्यातलं? हा लेकरू चांगलं होते म्हटलं. मस्त असं गुबगुबीत गोरं असं होते म्हटलं. बाप्पा त्याला प्रदर्शनातच मांडा लागते. गोरं झालं पाहिजे, गुबगुबीत झालं पाहिजे. जसं झालं तसं झालं. जसं दिन तो वरचेवाला तसं घ्या लागते. हा अरे काही करा ना, तर जे वाचाय तेच होत असते म्हटलं. नाही मला कधी 2-3 बाईले जाई वाचाय म्हटलं गावातल्या. हा लय जरा वानवते त्या. त्याचे नातू असे गोरे पान आहे कनी, तर भल्ले त्याला घमंड येते. पाय ना आमचे नातू एवढे गोरे आहे, असं आहे तसं आहे. मग म्हणून मी हे करतो का माझ्या नातू सगळ्यापेक्षा गोरा झाला पाहिजे. असं झालं पाहिजे, असं वाटलं पाहिजे काय फॉरेनचाच आहे का आपल्या इथं होयच नाही. आई विचित्रपणाच आहे. वाटलं तुम्हाला माया विचित्रपणा. पण माया विचित्रपणा माया कामाचा. तुम्ही तुमच्या मनानं मग कर्जा काय करायचं आहे तर मला करू द्या माया मनानं. रुपाली हे एकच साडी होती का तुझ्याजवळ? एवढ्या मोठ्या साड्या असल्यावर हेच हे साडी घालतो नेहमी. कोण चांगली दिसून राहिली काय? मग थांबा मी बदलून येतो. आता तुम्हाला आवडते साडी म्हणून तर घातली ना. मी म्हटलं बा रुपयाजीला आवडते म्हणून घालून घेतली होती. तुम्ही म्हणे ना मस्त दिसतं म्हणे तुझ्या साडीत म्हणून घातली. तर तुम्ही आता असे म्हणता. थांबा मग मी येतो घालून 5 मिनिटात. अरे बा नाही सुनबाई, मस्त दिसते, चांगली दिसते. चांगली म्हणजे बा चला टाइम होऊन राहिला. इथं साडी घालायला 2 घंटे लावा नसू. अरे बा चांगली दिसून राहिली, गंमत केली तुला का चांगली दिसत म्हणून. चल आता सगळ्यापेक्षा तुझी साडी चांगली दिसते. अरे फोन आलता रे पासून यायचा. येतो म्हणे आम्ही 4 जण येऊन राहिले ते. हो काय बाया माणसं सगळे शिवून राहिले काय का फक्त माणसंच आहे? आता थिनी माहीत बा मले, पण बाया असं बाबू सोबत रे. कसं आहे 1-2 बाया राहतच असते. किती नाही म्हटलं तर आपल्यावर कसं असते, घरदार पाहिले आजकाल बाया जाते. पहिले नाही जाय, माणसंच जाय फायनल करून ये. पण आता कसं आहे, आता माणसं बाया सगळे जाते आणि तिकडून फायनल करून येते. मग पोरगी येईन काय काकाची? पोरगी येत असते का सोबत घर पाहायसाठी? नाही पोरगी नाही येत, फक्त आई वडील येते. काका काकू मामा मामी मावश्या हे जे असते हे येतात. हा तरी तर वाटलंच मला येईन म्हणून सगळेजण ते. मग काय आणून ठेवा लागेल मला? आता काही वक्तावर आणशील काय तू? काय आणा लागन तर पहिलेच आणून ठेवा लागत होतं सगळं सामान सुमान. आणि काय रे ते कोण करून नाश्ता पाणी कोण करून घरात करते ना? मी बहिणींना आता निघाले म्हणते ते. बहीण आहे सून आहे बहिणीची, करून त्या 2 जणी. असं ठीक आहे ना. मग काय पोहे आणि थंड आणजो काही पाहुणीसाठी. आपलं निंबू आणून ठेवजो. निंबू सरबत हे ते पाहिजे असते. आता उन्हीचा टाईम आहे, चहापेक्षा हेच बरं. काकाची सगळी सोय आणून ठेवली आहे म्हटलं. हा कोणाला ते थम्सअप पाहिजे, कोल्ड्रिंक ते आणून ठेवलं आहे थंड प्यायचं. निंबू आणून ठेवले आहे.
निंबू पाणी करायसाठी पोहे आणले आहे, समोसे आणले अजून. असं असं समोसेही आणले. आणि गोड गोड नाही आणलं काय काही? नाही गोड नाही आणलं बटं काही. गोड काय आणू म्हटलं? बुंदीचे लाडू गिडू आणले असते तर बरे वाटले असते काय? हो बुंदीचे लाडू नाही तर मग बर्फी काही ना काही पाहिजे असते. आपण नाश्त्याला देतो कोणाला तर. आता मी जातो कोणी चांगल्या चांगल्या घरी तर पाहतो काय काय देतात लोक तर टरबूज, अंगूर, केळं हे फळं देते. फळं देते, पोहे देते, चिवडा देते, लय काही सामान देते बाबा. खाणं नाही होत आपल्याकडून. पण काकाजी आता आपल्या इथं कसं आहे, बहिणी आहे व्यक्त करणारी. बाई असली तर आपण घरच्या बहिणी म्हणतो. आता बहीण तर वक्तावर येऊन राहिली. ते वक्तावर काय काय करण तिला तरी मी म्हटलं होतं अगोदरच्या दिवशी ये म्हटलं. तेव्हाच म्हटलं माय जमन म्हटलं बरोबर. आणि पाय ना सकाळीच नाही आली. आता पहा बरं, आता पाहुणे निघाले म्हणते, हे निघाले म्हणते. आता समजा 10-20 मिनिटाच्या फरकानं आली समजा, तर काय काय करणार आहे तोपर्यंत? हे पाय जे होते ते करा. तेले माहित आहे, तेले समजते का पोराच्या घरी करणारं कोणी आहे नाही. एकटं पोरगा आहे त्या मानानं लय बरं आहे. आणि बहीण आली बा वेळेवर केला आता तर होऊन जाते ऍडजस्टमेंट. काही नाही आहे, पोरगी तुलाच देते ते. तशी चांगलीच आहे म्हणा पोरगी. पाय गड्या आता पाय, आता हो म्हण नाही म्हण तू आता म्हणू शकतो. समोर चालून तू म्हणशील नाही तर मला अशीच पोरगी पाहून दिली, माझ्यासाठी चांगलीच नाही पाहिली, हे असं मला पटणार नाही. आता सांग तू, आता तुला दुसरी पाहता येते. ती पोरगी आहे ना, त्या पोरीच्या काकूची बहीणही आहे म्हणते अजून त्या लेवलची बरोबरची. काय बोलता काकाजी? मग पहिले कोणी सांगितलं जरासं? तिथेही जरासं पाहून घेतलं असतं आपण. मला समजलं बा आता तिथून. त्याच्यानं मला माहित झालं का त्या पोरीचे काकू आहे ना, त्या काकूले बहीण आहे बा. चांगली आहे पाहाले बा. सावडी आहे जराशी पण पाहाले चांगली आहे. आणि शिकली आहे. आणि वय आहे 30 वर्ष. ते 35 आहे, तिचं 30 आहे. अशी आहे म्हणते बा. मग आता काय करू काकाजी? हाव म्हणू का नाही म्हणू? नाही तर मग दुसरी पोरगी पाहून घेऊ. नाही ले काय तुला सांगतो मी, तू पै जाईन अन हाती दुपार नशील म्हटलं तुया. तेलही नाही भेटन, तू नाही भेटन. त्याच्यापेक्षा जे भेटून राहिलं त्याच्या समाधान मान आणि करून घे. एक वेळा केलं ना, ही पोरगी चांगली आहे, समजदार पोरगी आहे ते. एवढं झालं का बरोबर आवडायला लागत असते तर तेच पुरते. त्याच्यापेक्षा करून घे हेच पोरगी माझ्या हिशोबानं. नाही तर मग तू तुझ्या मनानं पाय बा. ठीक आहे ना काकाजी? त्याला मी काय की आता सांगत नाही का पक्क टिक्के काही लावत नाही. त्याला सांगतो का फायनल म्हणून समजा. हो असं त्याला सांगतो. म्हणजे तूच बोलशील काय आता बैठकीत? मग नाही तर काय तर मलाच बोलायला लागणार आहे ना. आता बाप तर काही आहे नाही. आणि आता तुम्हाला किती म्हणू मी तुम्हीच बोला म्हणून. तुम्ही हात काढून राहिले. मग काय करू मी? त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, आपण आपल्या मनानं करावं. आता त्याला सांगता येते का थांबून जावा सध्याच म्हणून फायनल करून ठेवून द्या. पाहिजे पहा, नाही तर मग झाल्यावर म्हणजे आता तोडून टाकतो, आता मला पसंतच नाही, असं नाही झालं पाहिजे. नाही नाही काकाजी असं नाही होत. असं एवढा बेकार पोरगा नाही आहे मी का झाल्यावर मी तोडून टाकून त्या पोरीला टाकून देईन. हे काम नाही करत मी कधीच. बरं ठीक आहे, येऊ दे मग. त्याला आता माहीत पडते. पाय धुवाले पाणी गिनी द्या लागन आता. अरे हो, भाषा आहे ना तुझ्या? हा भाषा आहे ना. भाषा देऊन देईन ना, पाणी देईन त्याला, टावेल देईन. आणि बाकीचं मग सुनबाई आहे करायले. बरं ठीक आहे, येतो मग. काय जरासं आता बसा ना तुम्ही कायला चालले आता घरी? अरे बकरी आहे ना माया, जरासं पाणी पाजून येतो त्याले. आता ह्या दिवसाचं हाफ जीव करते. निरा पाणी पाहिजे आपल्याला. तसंच ना ढोरा वाचलेलं नाही पाहिजे काय, म्हणून त्याला पाणी द्यायला लागते. बरं ठीक आहे, या मग तुम्ही. हो येतो. ते लोक येतील कधी? आता काय नाही तर काय नाही. आता गरीब लोक आहे, ते गाडी गिडी तर काही घेऊन येणार नाही. तर ते दिसतेच म्हणले तिथून. ते येतो मग मी. हा काकाची ठीक आहे, या. काही येते म्हणते रे पाहुणे? निघाले ना बाई पाहुणे. तुला म्हटलं मी सकाळीच ये म्हटलं, नाही तर अगोदरच्या दिवशी ये म्हटलं, तर नाही आली तू. नाही एकदम टाइमावरच आली. आता ते पाहुणे काय 15-20 मिनिटात ते पोहोचते. आता कधी करावं आपण नाश्त्याच्या तयारी केली? तुमचे मामा तर जवानच आहे अजून. मी म्हटलं तुमचे मामा म्हटलं तर म्हातारीच झाले काय, असंच वाटलं मला. आता पहिल्यांदाच पाहिलं मी मामाले. लग्नात नाही आले होते हे. मग माझ्या आईपेक्षा लहान आहे ना माझ्या मामा. माझ्या आईचं लहान वयात लग्न झालं म्हणते. आणि आईपेक्षा 8 का 10 वर्षांना लहान आहे म्हणते मामा. मग जवान नाही राहील काय? आणि त्याच्यात मामाला पोरगी नाही भेटली. आता ज्या माणसाचं लग्न नाही झालं तो माणूस जवानच दिसते, आणि ज्याचं लग्न लवकर झालं तो दिसते मग असा माझ्यासारखा. हट, काही बोलत आहे का तुम्ही भयासारखे? अरे रुपेश, मी काय म्हणतो, तू जरासा त्याले पाय धुवाले पाणी आणि हातात टावेल एवढं देजो बेटा. वा मामा, तेवढं तर करावंच लागते वा मामासाठी. आता तुम्हाला म्हटलं होतं मामा तुमची पोरगी देता म्हटलं. आता सांगा बरं, तुम्हाला पोरगी होईल कधी? आणि तुम्ही आता द्यानच कोणाला तुमची पोरगी? काय करू का आता? त्या मायली किती डाव म्हटलं माझ्यासाठी पोरगी पाय. 35चा होऊन गेलो तरी काय म्हणते लग्न व्हायला पत्ता नाही. आणि त्या 25व्या वर्षी लग्न करून घेतलं. काय करू मामा, पोरगी भेटली तर करून घेतलं, नाही तर माझे हाल तुमच्यासारखे झाले असते ना. मला कोणी विचारलं नसतं, मग मला पोरगी नाही भेटली असती. हा ना, त्या घेतली आपली सेटिंग लावून राहिलो मी तसाच. आता होते ना मामा तुमचंही होऊन जाते आता. हो आता ते घर पाहिले येते बा, माहीत पडते मग समोर काय होते. तर काय होते म्हणजे चांगलंच होते. चांगलं सोचत आहे. हो लग्न झालं पाहिजे अंदाज तुझ्या कोणी हालतीत. रुपाली, आता इथं उभं राहिल्यापेक्षा चल ना अंदर. आपण कांदे मिरच्या गिरच्या कापकूप करू आणि पोहे बनवायला सुरुवात करू. आता येतेच असते लोक. बस झाले का दिले तिला चटकन पटकन. हा चला ना, तुम्ही चला, आपण दोघे जणी मिळून करून घेऊ. बाई सगळं आणून ठेवलंय मी तिथं. फ्रीजमध्ये दूधही आणून ठेवलंय. चहा लागन तर चहा कर जा. आणि निंबू आणून ठेवलाय, थंड आणून ठेवलाय. ज्याला थंड जे लागन ते दे जा.
नाही तर निंबू सरबत कर जा, तुम्हाला जे वाटन ते कर जा. आणि समोसे आणून ठेवले तिथं, तर एक एक समोसा पोहे एवढं दे जा. गोड काही आणलं नाही, मी आणत होतो पण आणलंच नाही. जाऊ दे ना, आता जे आहे ते आहे. ते काही एवढ्या काही चांगल्याही घरचे नाही आहे, गरीबच आहे. ते काही जास्त गोड घे ते खायची सवय नाही आहे. माय बिन डोकसं नाही या बैल खरंच. आता गरीब आहे ना, मग तर गोड नाही खात काय ते, का पागल झाली काय मग काही बोलते कोणीकडे. चला मग आता बाकीचं पाहू द्या, आणि उद्याच्या व्हिडिओत भेट द्या आता. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.